नमस्कार, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी यांनी प्रायोजित केलेला हा आजचा कार्यक्रम आहे. डोळ्यांच्या विषयीच्या विविध विकारांबद्दल आपण याआधीही यांच्या डॉक्टरांची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केलेली आहे. तसाच एक महत्त्वाचा विषय घेऊन आज आम्ही तुमच्यापुढे आलेलो आहोत. आपला आजचा विषय आहे मोतीबिंदू आणि त्याच्यावरचा योग्य उपचार. त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अरोरा, डॉक्टर पाटील आणि डॉक्टर कराड. डॉक्टर गोविंद अरोरा हे अक्षय आय इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर आहेत आणि विदर्भ ऑप्थॅल्मिक सोसायटीचे अध्यक्ष आहेत. ऑल इंडिया ऑप्थॅल्मिक सोसायटी, महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी, बॉम्बे ऑप्थॅल्मिक असोसिएशनमध्ये प्रशिक्षक म्हणून ते काम पाहतात. बॉम्बे ऑप्थॅल्मिक असोसिएशन आणि महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटीमध्ये फेको आणि SICS मध्ये लाईव्ह सर्जरी डॉक्टरांनी केलेली आहे. 2012 मध्ये MOS तर्फे VK चिटणीस हा पुरस्कार डॉक्टरांना मिळाला होता. गेले 16 वर्ष डॉक्टर ह्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. आपल्याकडे आलेले पुढचे डॉक्टर आहेत डॉक्टर संजय पाटील. डॉक्टर संजय पाटील हे जिल्हा रुग्णालय बीड इथे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक वर्ग 1 अधिकारी म्हणून काम बघतात. आजपर्यंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेत्रतज्ञांच्या परिषदेस त्यांची उपस्थिती आहे. गतवर्षी बीड इथे जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 5525 मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आणि हे कमी आहे का काय म्हणून त्यांनी स्वतः वैयक्तिक 25,000हून अधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. आपल्याकडे आलेले तिसरे डॉक्टर आहेत डॉक्टर हनुमंत कराड. डॉक्टर हनुमंत कराड हे नेत्रतज्ञ आहेत. महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. DS कराड आय इन्स्टिट्यूट, लातूर ह्याचे ते डिरेक्टर आहेत. देश विदेशात त्यांनी पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे. इजिप्त, इंग्लंड, फ्रान्स अशा देशांमध्ये जाऊन डोळ्याच्या विषयावरील विविध पेपर्सचं प्रेझेंटेशन डॉक्टरांनी केलेलं आहे. ह्या विषयावरचं त्यांचं संशोधन दांडगं आहे आणि बरेचसे लेख त्यांनी या विषयामध्ये लिहिलेले आहेत. गेल्या 27 वर्षात त्यांनी 78,100 इतक्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. कम्युनिटी आय केअर हा सामाजिक उपक्रम डॉक्टर राबवतात आणि लवकरच ह्या उपक्रमाद्वारे 1 लाख शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा इतिहास आणि पराक्रम डॉक्टर आता करणार आहेत. त्यांना नुकतंच SD आठवले हे अवॉर्ड जाहीर झालेलं आहे. मला खात्री आहे की आपल्याकडे महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटीच्या या तीनही डॉक्टर जे आलेले आहेत त्यांचा इतका मोठा अनुभव आणि इतका दांडगा अनुभव ऐकून तुम्हाला डॉक्टरांना नक्कीच प्रश्न विचारायचे असतील. त्यासाठी तुम्हाला लागेल आमचा नंबर, तो लिहून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड आम्हाला लावायचा आहे फोन करण्यापूर्वी. नेहमीसारखीच सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे. आपला आजचा जो विषय आहे मोतीबिंदू आणि योग्य उपचार ह्या विषयाला धरून प्रश्न विचारा आणि आपण जेव्हा आम्हाला फोन कराल त्यावेळेला आपल्या TV संचाचा आवाज हा कृपया कमी ठेवा. आपल्याजवळ एक कागद आणि पेन ठेवा, कारण कार्यक्रमाच्या शेवटी आपण डॉक्टरांचे नंबर आणि पत्ता तुम्हाला देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या चर्चेला मोतीबिंदू आणि योग्य उपचार. डॉक्टर, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की डोळ्याची रचना ही आपण साधारण प्रेक्षकांना एक समजावून सांगू शकतो का, आणि त्याच्यामध्येच मग या रचनेत मोतीबिंदू नक्की कुठे होतो आणि म्हणजे काय? आपण शाळेच्या वेळेपासून शिकलेलो असतो की डोळा हा एक कॅमेऱ्यासारखं काम करतो आणि इथं आपल्याला या लॅपटॉपवरती दिसेल की ह्या डोळ्याचा जो हा क्रॉस सेक्शन आहे त्याच्यामध्ये डोळ्याच्या बुबुळापासून ते बाहुली, मोतीबिंदू, म्हणजे लेन्स, बहिर्गोलभिंग आणि नंतर पडदा आणि डोळ्याची नस अशी ही रचना आहे. आणि त्याच्या पुढे हे आपण पुढचा फोटो लावूया. पुढचा किंवा त्याच्यापेक्षा हा जो आहे हे मॉडेल, याच्यातलंच हे त्रिमिती मॉडेल जे आहे त्यामध्ये हे त्रिमिती मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये हे जे लेन्स आहे हे लेन्स इथनं जे सरळ रेषेतले किरण जे आहेत ते पडद्यावरती पडतात. अशा प्रकारे हा डोळ्याची रचना आहे. आणि त्याच्यातनं जेव्हा डोळ्याच्या मध्ये हे जे बहिर्गोलभिंग आहे हे बहिर्गोलभिंग जेव्हा अपारदर्शक होतं त्याला मोतीबिंदू म्हटलं जातं. आणि त्या प्रकारच्या मोतीबिंदू हा जसं जन्मतो तेव्हापासून वयाच्या मानाने हा मोतीबिंदू म्हणजे लेन्समध्ये फरक पडत जातो. आणि त्या लेन्समध्ये काही वर्षानंतर साधारण 50-60 वर्षाच्या आसपास आपल्याला याच्यामध्ये जास्त धुसरपणा येतो की जेव्हा पुढचं खरंच कमी दिसायला लागतं आणि त्यालाच आपलं सामान्य भाषेमध्ये मोतीबिंदू व्हायला झाला. जसे केस पांढरे होतात तसं वयाच्या मानाने डोळ्यामध्ये त्यातलं भिंग पण पांढरं होत राहतं.
काही वेळेला ते लहानपणातही असतं. अशा प्रकारे मोतीबिंदू असतो. नक्कीच. डॉक्टर पाटील, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की या मोतीबिंदूची लक्षणं नक्की काय काय आहेत? मोतीबिंदूचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे रुग्णांना लांबचं कमी दिसतं. त्यांना इतर लोकांचे चेहरे ओळखू येत नाहीत. समोरचे लांबचे दोन बोर्ड दिसत नाहीत. दुसरा महत्त्वाचा लक्षण म्हणजे काही रुग्णांची जवळची दृष्टी सुधारते, त्यांना आपण सेकंड साईट असं म्हणतो. तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे ग्लेअर, ड्रायव्हर्सना रात्रीचा हेडलाईटचा त्रास होतो. चौथं लक्षण म्हणजे काही रुग्णांना रात्री आकाशात बघितल्यानंतर चंद्र 3-3, 4-4 दिसतात. यांना डिप्लोपिया किंवा पॉलिओपिया असं म्हणतात. नंतर काही लाईटकडे बघितल्यानंतर लाईटभोवती इंद्रधनुष्य आकार दिसतं, यांना कलर्ड हॅलोज असं म्हटलं जातं. नंतर काही रुग्णांचे जे चष्म्याचे नंबर असतात ते वारंवार बदलले जातात. ही मोतीबिंदूची ही लक्षणं आहेत. मोतीबिंदूमध्ये जसं एकाच ओळीत सांगायचं जर झालं तर डोळा न दुखता नजर कमी होत जाणे हे जे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे, ही आपल्याला मोतीबिंदूची लक्षणं सांगता येतील. बरोबर. डॉक्टर, त्याचप्रमाणे मोतीबिंदूची कारणं आपल्याला काय काय सांगता येतील? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वय, वाढतं वय, त्यानंतर अनुवंशिकता, त्यानंतर मधुमेह, त्यानंतर क व ई या जीवनसत्वाचा अभाव, त्यानंतर धूम्रपान, त्यानंतर डोळ्याला मार लागणे, ही महत्त्वाची कारणं आपल्याला सांगता येतील. बरोबर बरोबर. डॉक्टर अरोरा, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की हल्ली बरेचदा असं बघितलं जातं की पूर्वी साधारण 40 नंतर मोतीबिंदू किंवा डोळ्याचे जे बाकीचे विचार, चष्मा लागणे, विकार जे व्हायचे, पण ह्याचं वय हल्ली मागे मागे येत चाललंय आणि बऱ्याच तरुण वयात किंवा लहान मुलांना सुद्धा मोतीबिंदू झालाय असं दिसून येतं. उपप्रश्न माझा असा आहे की जन्मजात सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो का, आणि साधारण अनुवंशिकता, हेरिडिटीचा ह्याच्यामध्ये काय भाग असतो? तुमचं म्हणणं एकदम खरं आहे. मोतीबिंदूचे वेगळं वेगळं कारण आहे. सर्वात प्रथम आहे हे की वाढते वय. पण असं नाही आहे की वय वाढलं तरी मोतीबिंदू होते. जन्माला जे होतात ते पण मोतीबिंदू होऊ शकते. त्याचे वेगळं कारण असतात. त्याला आपण कंजेनायटल कॅटॅरेक्ट म्हणतात. जर आईला काही कंजेनायटल किंवा इन्फेक्शन झालेलं असेल, तर रुबेला खूप कॉमन आहे, तसं असलं तर जन्मलेल्या बाळाला पण मोतीबिंदू होऊ शकतं. आणि आणखी कारणामध्ये आहे की काही UV लाईट्समध्ये आता रिसेंट ॲडव्हान्सेस आहे की त्याच्यामध्ये होते. आणि काही वेगळं औषधे आपण घेतात, त्याला स्टिरॉइड्स म्हणतात, जास्ती घेतल्यानंतर ते पण होऊ शकते. आणि जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे की मधुमेह एक फर्स्ट कॉमन कारण आहे मोतीबिंदू व्हायला. बरोबर बरोबर. डॉक्टर, त्याचप्रमाणे मोतीबिंदू आणि काचबिंदू ह्या दोन्हीमधला फरक आपल्याला काय सांगता येईल? मोतीबिंदू आणि काचबिंदू वेगळं वेगळं बिमारी आहे डोळ्याची. पण डोळ्याचा आजार म्हटला की सगळ्यांना मोतीबिंदू वाटते, पण असं नाही आहे. मोतीबिंदूमध्ये काय होतं की जे पारदर्शक भिंग असतात ते अपारदर्शक झालं म्हणजे ते आपल्याला नजर कमी होते आणि दूरच्या आपल्याला दिसत नाही. बरोबर. पण काचबिंदूमध्ये जे डोळ्याच्या दाब असते ते वाढल्यामुळे जे नस असते ते जे मेंदूला जातात त्याची खराबी होते. आणि त्याची एक कॅरेक्टरिस्टिक आहे, जसं मोतीबिंदूचा आपण उपचार केला, शस्त्रक्रिया केली तर नजर परत येऊ शकतं. पण काचबिंदूमध्ये ऑपरेशन करूनही नजर येत नाही, कारण जे खराबी झालेली आहे त्याच्या आपण काही करू शकत नाही. तर जास्ती महत्त्वाचं आहे काचबिंदू, कारण मोतीबिंदू 100% रिव्हर्सिबल आहे. काचबिंदूमध्ये आपण काही करू शकत नाही. म्हणजे ती आणखी सिव्हिअर कंडिशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्याला अवेअरनेस करायची आहे, कारण मोतीबिंदूचा नॅशनल प्रोग्राम चालत आहे, पण काचबिंदूसाठी असा खूप अवेअरनेस नाही आताही. बरोबर. मला वाटतं आपण काचबिंदूचाही प्रोग्राम करणार आहोत. मला पुढे तुम्हाला असं विचारायचं आहे डॉक्टर की साधारण आता आपण औषधोपचार पद्धती जर ह्याच्या काय काय घेतल्या तर ह्याच्यामध्ये काय काय प्रकारच्या औषधोपचार पद्धती आहेत, त्याचप्रमाणे मोतीबिंदू ह्याच्यावरती जेनेरिक एक औषधोपचार पद्धती केली जाते की ह्या मोतीबिंदूचे पण प्रकार असतात आणि प्रत्येक प्रकारावर एक वेगळी पद्धती, उपचार पद्धती वापरली जाते? बरोबर आहे की आपण म्हणता त्यातले मोतीबिंदूचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हे इथं व्यवस्थितपणे मॉडेल जेव्हा एक सांगितलं की हे मोतीबिंदू आहे, तर त्याप्रमाणे तर मोतीबिंदू जे आहे की जसा मोतीबिंदू आहे तसं हे नॉर्मल क्लिअर लेन्स दिसतं आपल्याला, हे जे दिसतं ते. बरोबर. पण त्याचबरोबर दुसरा जो आहे की हे पूर्णपणे पिकलेला मोतीबिंदू, म्हणजे पूर्णपणे पांढरा झालेला आहे, हा मोतीबिंदू दिसतो. तर त्यानंतर दुसरा जो आहे तो कॉर्टिकल मोतीबिंदू, म्हणजे हा बाहेरचा भाग आणि मध्यभागी थोडासा क्लिअर आहे, हा कॉर्टिकल मोतीबिंदू आहे.
हा म्हणजे काही वेळेला काचबिंदू आणि मोतीबिंदू एकत्र असतो त्यावेळेस थोडासा हा प्रकार येत राहतो. त्याला म्हणायचं सुडो एक्सफोलिएशन, म्हणजे इथे एक पिगमेंट येतं आणि त्या पिगमेंटमुळे किंवा एक रंगीत द्रव्य दिसतो आणि त्याच्यामुळे हा मोतीबिंदू येतो आणि तेव्हा ताण वाढू शकतो आणि मोतीबिंदू होऊ शकतो. हा दुसरा जो प्रकार आहे हा न्यूक्लिअर कॅटरॅक्ट. न्यूक्लिअर कॅटरॅक्ट म्हणजे याच्यामध्ये जे आहे की बऱ्यापैकी मधला जो भाग आहे तो आतला जो आंब्याची कोय असते तसा हा मधली गाठ येते याची कॅटरॅक्टची, आपल्याला पुढे ऑपरेशनमध्ये दिसेल. आणि हा जो आहे तो पोस्टिरियर पोलर कॅटरॅक्ट, म्हणजे याच्यामध्ये अगदी पाठीमागच्या बाजूला जिथं द्रव पदार्थ आहे त्या ठिकाणी हा मोतीबिंदू होतो. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोतीबिंदू असतात आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क असतात आणि त्याची त्याप्रमाणे काळजी घ्यावी लागते. काही केसेसना या केसेसना अगदी छोटा मोतीबिंदू दिसत असला तरी दृष्टी मात्र बऱ्यापैकी कमी असते. हा तरुण वयामध्ये येऊ शकतो आणि उन्हाचं दिसत नाही. या केसेसमध्ये जो आहे की संध्याकाळी बरं दिसतं अशा प्रकारचं आहे. हा मॅच्युअर मोतीबिंदू झाल्यानंतर काही वेळेला जे आहे की अडचण येऊ शकते, म्हणून हा पण वेळेला काढला पाहिजे. डायबिटीसमध्ये जसा असतो की हा कॉर्टिकल मोतीबिंदू जो आहे तर तो मोतीबिंदू काढल्यानंतर तेही गरजेचं आहे. सुडो एक्सपोलेशन जो आहे हा पुढच्या स्टेजला जाईपर्यंत काढलाच पाहिजे. हा एक असा. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मोतीबिंदू असतात आणि ते डॉक्टरच्या सल्ल्याने आपण ठरवलं पाहिजे की काढला पाहिजे. मुळात मुद्दा असा आहे की आपण मोतीबिंदू हा जो आहे की हा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेत राहणे आणि आपला डोळा याची काळजी घेणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी मोतीबिंदू आहे का नाही हे देखील ठरवताना आपण पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे त्यांचं मत विचारलं पाहिजे. एका डॉक्टरना विचारा, 2 डॉक्टरना विचारा, पण स्वतः आपला आजार समजून घ्या आणि योग्य उपचाराच्या दृष्टीने त्याच्यासाठी पुढे जा, असं माझं महत्त्व. मी त्या संदर्भात तुम्हाला एक प्रश्न विचारणारच आहे डॉक्टर, पण तत्पूर्वी आपल्याला आनंद जगताप यांचा अमरावती इथून फोन आलाय. तुम्हा तिघांच्या परवानगीने हा फोन घेऊयात. नमस्कार आनंदजी, आपला प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम, मी जगताप बोलतोय अमरावतीवरून. मला डायबिटीस आहे. माझं वय 55 वर्ष आहे आणि 7 वर्षापूर्वी आणि 8 वर्षापूर्वी माझ्या दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं मोतीबिंदूचं. बर. आता पुन्हा नजर थोडी कमी झालेली आहे. आता आणखी काय म्हणजे उपचार होऊ शकतात? एकदा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे दोन्ही डोळ्याचं. नक्कीच आपण मोतीबिंदू आणि योग्य उपचार ह्या विषयात चर्चा करत आहोत. विश्रांतीपूर्वी आनंदजी यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता, त्याचा डॉक्टर कराड यांच्याकडून आपण उत्तर घेऊयात. त्यांचा प्रश्न असा आहे की ऑपरेशन झालेले 7 वर्षापूर्वी आणि आत्ता कमी दिसतं आहे. तर मोतीबिंदू झाल्यानंतर सुरुवातीला जर चांगलं दिसत असेल आणि आत्ता जर कमी दिसलं असेल तर डायबिटीस, ज्याच्यावरती आमच्या वतीने कार्यक्रमही होणारे नंतर डायबिटीस आणि दृष्टीवरती होणारे दुष्परिणाम, तर युजली मोतीबिंदूचं जर ऑपरेशन झालेलं असेल तर तेव्हा जर चांगलं दिसत असेल आणि जर पुढे जर कमी झालं असेल तर डायबिटीसमुळे रक्तवाहिन्यांमध्ये काही वेळेस आजार पसरतो आणि त्याच्यामुळे कमी दिसण्याची शक्यता असते. तर माझा त्यांना सल्ला असा राहील आपल्याला गोविंदराव की आनंदराव की आपण डॉक्टरांना, आपल्या डोळ्याच्या डॉक्टरांना संबंधित दाखवून घेणे आणि जर गरज असेल तर दृष्टीपटलाच्या आजारासाठी किंवा डायबिटीस फंडस फोटोग्राफी आणि OCT करून घेऊन मग पुढची तपासणी करून घेऊन एक निश्चित कारण काय आहे कमी दिसण्याचं की दुसरं काही कारण आहे हे समजून घेऊन मग त्याप्रमाणे उपचार करावे लागतील. बरोबर, नक्कीच. आनंदजी, आपण कार्यक्रमाच्या शेवटी डायबिटीज आणि डोळ्याचा विकार ह्याचे तारीख जाहीर करणार आहोत. त्या कार्यक्रमाची अंतापर्यंत आपला कार्यक्रम बघत राहा. डॉक्टर, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की शस्त्रक्रिया करण्यापूर्वी कोणत्या कोणत्या तपासण्या ह्या कराव्या लागतात? शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपल्या सर्व शारीरिक तपासणी तसेच डोळ्याची तपासणी करावी लागते. शारीरिक तपासणीमध्ये हृदयाची तपासणी, त्यामध्ये रक्तदाब व ECG काढणे, त्यानंतर श्वसन संस्थेची तपासणी, यामध्ये दमा आहे का नाही किंवा इतर COPD हा आजार आहे की नाही हे बघितलं जातं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण की ज्याच्यामुळे आपल्याला मधुमेह आहे की नाही हे कळू शकतं. ते ह्या तपासण्या महत्त्वाच्या आहेत. यानंतरसुद्धा त्वचाची तपासणी करणं गरजेचं आहे, तसंच नाक, कान, घसा, दातांची, कारण यामध्ये कोणताही जर शरीरामध्ये जंतुसंसर्ग जर झाला असेल तर आपल्याला ऑपरेशन करता येत नाही आणि जर कोणताही आजार असेल तर तो पूर्णपणे आटोक्यात आणून मग आपल्याला मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं नंतर लागतं. शारीरिक तपासणीनंतर आपल्याला डोळ्याची तपासणी करावी लागते. यामध्ये डोळ्याच्या दाबाची तपासणी, लासरूची तपासणी, कंजंक्टिव्हाची तपासणी, यामध्ये जर कोणताही जंतुसंसर्ग असेल तर हा जंतुसंसर्ग आटोक्यात आणून आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. तर पुढची तपासणी म्हणजे डोळ्याची बाहुली मोठी करून ह्या भिंगाची म्हणजे मोतीबिंदूची तपासणी करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण शस्त्रक्रिया कशी करायची याबद्दल आपल्याला
त्याबद्दल माहिती मिळू शकते. मोतीबिंदूचा प्रकार कोणता आहे, ती किती सॉफ्ट आहे का हार्ड आहे हे समजतं आपल्याला. त्यानंतर पाठीमागं फंडसची तपासणी करता येते त्याच वेळी. त्यानंतर ऑपरेशननंतर जे आपण भिंग बसवणार आहे त्याचं जे पॉवर आहे ती काढण्याकरता केरॅटोमेट्री आणि ए स्कॅन ह्या 2 तपासण्या करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर जर मोतीबिंदू पूर्णपणे पिकला असेल तर आपल्याला पाठीमागच्या डोळ्याचा भाग दिसत नाही, तर त्यासाठी बी स्कॅन करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये थोडक्यात असं सांगता येईल आपल्याला की शरीराची व डोळ्याची ही सर्व तपासणी करावी लागते आणि जर कोणताही आजार असेल तर तो आटोक्यात आणून नंतर मग मोतीबिंदूची आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते. नक्कीच. मला पुढचा प्रश्न डॉक्टर अरोरा तुम्हाला असं विचारायचा आहे की ह्या वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर साधारण कुठल्या प्रकारचे रिझल्ट ह्याच्यामध्ये आले की आपण असं म्हणतो की मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आता ह्या रुग्णाला करावी लागणार आहे? हे असं आहे की आता जे स्टेटस आहे की म्हणजे मोतीबिंदू पिकल्याशिवाय ऑपरेशन करत नाही ते खूप पुराणं 25 वर्ष अगोदर असं म्हणत होते की मोतीबिंदू पिकू द्या मग ऑपरेशन करायचे. आता तसं नाही आहे. आता टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे. आणि दुसरा म्हणजे काय आहे की जर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की जर लहान मुलांना मोतीबिंदू आलेला आहे एका डोळ्यात आणि दुसरा डोळा नॉर्मल आहे आणि आपण ऑपरेशन नाही केलं तर एक कंडिशन असतात त्याला आपण एम्ब्लायोपिया म्हणतात. म्हणजे ते नजर परमनंटली कमी होऊन जातात. कारण एका डोळ्याला दिसते एका डोळ्याला नाही दिसते आणि जर आपण थांबला ते ऑपरेशन करायला तर ते परमनंटली नजर कमी होतात एम्ब्लायोपियामुळे. तसंच ॲडल्ट्स आहे त्यांचा पण मोतीबिंदू आला तर आपल्याला ताबडतोब करावं लागते. वृद्धावस्थामध्ये एखादी वेळा तुम्ही थांबू शकतं पण कशाला थांबायचे, कारण आपल्याला माहीत आहे की आता शस्त्रक्रिया सोडून मोतीबिंदूचा दुसरा इलाज नाही आहे, तर का थांबायचे? बरोबर. हे तुम्ही अतिशय योग्य आणि मला वाटतं आपल्या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे की ह्या कार्यक्रमातनं माहिती मिळवून जास्तीत जास्त लोकांनी हे समजून घ्यावं की कुठला विकार आपल्याला झालाय का आणि डॉक्टरांच्या सल्ल्याची कितपत तातडीने आपल्याला गरज आहे. डॉक्टर कराड, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की एकदा हे निदान झालं की मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आपण करणार आहोत तर ह्याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत का की कोणकोणत्या प्रकारच्या ह्या शस्त्रक्रिया आहेत आणि कशा प्रकारे हे केलं जातं? बरोबर आहे अगदी आपण म्हणलात ते की मोतीबिंदूला ऑपरेशन हाच फक्त एक पर्याय आहे. कारण की हे जे आहे की एखादी समजा ही खोली असेल ही स्टुडिओ तर त्याचं दार बंद असेल तर मधली मशिनरी सर्व चांगली असूनही दार बंद असेल तर काहीच करता येणार नाही. तसं या जगाची खिडकी जी आहे ते म्हणजे बाहुली आहे आणि त्या बाहुलीच्या आतमध्ये जो अपारदर्शक पडदा आहे तो काढल्याशिवाय आपल्याला मार्ग नाही आहे. आणि दुसरा मुद्दा की त्या ठिकाणी पुन्हा तो काढल्यानंतर पूर्वी कसं होतं की ते जाड भिंगाचे चष्मे लावायचे तर त्याला इंट्राकॅप्स्युलर कॅटरॅक्ट म्हणायचे. त्यामुळे मोठा बाहेरच्या बाजूला मोठं जाड भिंग लावलं जायचं. पण आता ती पद्धत कमी होऊन आता नवीन जे मटेरियल आलेलं आहे पॉलीमिथाईल मिथायॲक्रिलेट किंवा वेगवेगळे जे आर्टिफिशियल मटेरियल आलेले आहेत ते इम्प्लांट्स, त्यामुळे हे पुढे त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला जाड चष्मा होता, नंतर अदृश्य भिंग म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सेस होत्या आणि त्याच्यानंतर आता इंट्राऑक्युलर लेन्स इम्प्लांट म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये म्हणजे की हे बाहुल्या जे आहे की बाहेर चष्मा होता मग कॉन्टॅक्ट लेन्सेस असायच्या आणि आता त्याच्याऐवजी तिथल्या तिथं जे आहे की या ठिकाणी जिथं डोळा आहे तर ह्या डोळ्याची ही जी आवरण आहेत तर त्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये जिथं ही पोकळी आहे या ठिकाणी हे मोती इथं जे भिंग आहे या ठिकाणी भिंग बसवलं जातं आणि त्याला इम्प्लांट म्हणतात, तर इंट्राऑक्युलर लेन्स इम्प्लांट. तर अशा प्रकारे इम्प्लांट करताना हे जे भिंग आहे हे भिंग 2 प्रकारचे असतात की एक सरळ आतमध्ये घालण्याचं आणि दुसरं दुमडून आतमध्ये घालण्याचं की जे फुलाच्या पाकळीसारखं उघडतं. तर त्या दोन्ही प्रकारामध्ये जेवढं मोठा छेद घेतला जाईल त्याला एक तर एक्स्ट्रा कॅप्स्युलर कॅटरॅक्ट एक्स्ट्रॅक्शन म्हटलं जातं साधं जे आहे की त्याच्यामध्ये टाके घालावे लागतात. दुसरं आहे ते स्मॉल इन्सिजन मॅन्युअल स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी म्हणजे ज्याच्यामध्ये छोटा छेद घेतला जातो काही मिलीमीटरचा पण त्याच्यानंतर ती सर्जरी करून मोतीबिंदू बाहेर काढला जातो. आणि तिसरा आहे तो की अल्ट्रासोनिक एनर्जीनी ते भिंग जे आहे की इथं या ठिकाणी इथं एक छोटासा छेद घेतला जातो 2 ते 3 मिलीमीटरचा आणि त्यातनं आपल्याला हे हलवलं जातं आणि त्याच्याने अल्ट्रासोनीने ते ॲस्पिरेट केलं जातं मोतीबिंदू आणि त्या ठिकाणी दुसरं लेन्स टाकलं जातं. या प्रकारे वेगवेगळ्या प्रकार आहेत. त्याच्याही पुढचे अजून काही इंट्रा लेन्सेस जे आहेत ते आहेत. पण असे 2-3 प्रकारे आपल्याला जी कुठली सुटेबल असेल ती सर्जरी त्या पेशंटचा मोतीबिंदू, वय, आजार आणि बाकीच्या कंडिशन पाहून केली जाते. त्या प्रकारची अशी मॅन्युअल किंवा मशीन या दोन्ही दृष्टीने करण्याचे ऑपरेशन्स आहेत. बरोबर बरोबर. डॉक्टर, मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे की कोणती शस्त्रक्रिया तुम्ही जे आता सुटेबल असण्याबद्दल बोललात तर मी पुन्हा तुमच्याकडे ह्या प्रश्नासाठी येणार आहे. पण तत्पूर्वी डॉक्टर पाटील, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की SICS ही पद्धत म्हणजे नक्की काय, आपण प्रेक्षकांना त्याबद्दल काय सांगू शकतो?
आपण ही सर्जरी प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे समजावून घेऊया. या SICS सर्जरीमध्ये एक छेद घेतला जातो. त्या छेदाची लांबी 6 ते 7 मिलीमीटर असते. प्रथमतः कंजंक्टिव्हा कट केला जातो, नंतर 6 ते 7 मिलीमीटर छेद घेतला जातो. त्यानंतर क्रिसेंट ब्लेडच्या सहाय्यानं टनेल तयार केलं जातं. हे टनेल तयार करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये बटन होलिंग होऊ शकतं किंवा प्रीमॅच्युअर एंट्री होऊ शकते. हे टनेल केल्यानंतर लेन्सचं जे आवरण आहे ते आवरण कट केलं जातं. हे आवरण कट केल्यानंतर एक प्रोसिजर केली जाते, त्याला हायड्रो डिसेक्शन असं म्हणतात. ह्या हायड्रो डिसेक्शन नंतर जे मोतीबिंदू आहे तो अँटेरियर चेंबरमध्ये घेतला जातो वरती, व त्यानंतर जे आपण छेद घेतलेला आहे, टनेल बनवलेला आहे, त्याच्यामधून हा मोतीबिंदू बाहेर काढला जातो. यानंतर राहिलेलं कॉर्टेक्स जे आहे ते काढलं जातं व शेवटी भिंग बसवलं जातं. याच्यामध्ये 6 ते 7 मिलीमीटर छेद घ्यावा लागतो. हे विस्को इलॅस्टिक इंजेक्ट केलेलं आहे व आता हे लेन्स बसवलेलं आहे. मला वाटतं व्हिडिओच्या दृष्टीने ही शस्त्रक्रिया बघणं प्रेक्षकांना हे पहिल्यांदाच असं बघायला मिळालं असेल की ॲक्च्युअली ऑपरेशनमध्ये शस्त्रक्रियेमध्ये होतं काय. ही एक प्रकारची शस्त्रक्रिया होती. दुसरी आणखीन एक फॅको म्हणून शस्त्रक्रिया असते. आपण डॉक्टर अरोरांना त्याच्याबद्दल विचारणार आहोत. डॉक्टर अरोरा, आपण शस्त्रक्रियेबद्दल बोलणार आहोत, पण तत्पूर्वी आपण एक फक्त फोन घेणार आहोत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे, माझ्या मुलाचं ते मोतीबिंदूचं जे ऑपरेशन करायचं, सध्या वय 18 आहे, तर ते कधी करावं? बर, दोन्ही डोळ्यांमध्ये आहे की एकाच डोळ्यात आहे? कधी करावं ऑपरेशन? नक्कीच नक्कीच, धन्यवाद. डॉक्टर पाटील, तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या मुलाला मोतीबिंदू आहे, त्याचं वय 18 आहे, तर साधारण कधी त्यांनी शस्त्रक्रिया करायला हवी? त्यांनी सध्या ताबडतोब शस्त्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी ताबडतोब नेत्रतज्ञांचा आपल्या सल्ला घेऊन ऑपरेशन ताबडतोब करणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. तुम्हाला डॉक्टर पाटलांनी काय सांगितलं, मला वाटतं हे तुमच्यापर्यंत पोचलंच असेल. तुम्ही प्रश्न विचारून ऑलरेडी जागरूक आहात. ह्याच्या पुढची स्टेप तुम्हाला घ्यायची गरज आहे. डॉक्टर पाटील जसं म्हणले तसं लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या करून शस्त्रक्रिया किंवा त्याच्यावरती उपचार करण्याची गरज आपल्याला आहे. फोन कॉलपूर्वी आपण डॉक्टर अरोरा यांना फॅको या पद्धतीबद्दल विचारत होतो. डॉक्टर, आपण त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? आता तुम्हाला जे शस्त्रक्रिया दाखवली डॉक्टर पाटीलनी ते स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी होती, पण आता जे जमाना आहे ते स्मॉलच्या नाही, आता स्मॉलर अँड स्मॉलेस्ट झालेला आहे. तर ही जे सर्जरी दाखवली होती ते 6 ते 7 मिलीमीटरमध्ये मोतीबिंदू ऑपरेशन शस्त्रक्रिया झाली असती, पण आता आपण जे दाखवत आहे ते फेको, ते हिंदी मराठीच्या फेको म्हणजे काहीतरी फेकायचे नाही नसते, पण हे फेको म्हणजे फेको इमल्सिफिकेशन आहे. म्हणजे आपण एक छोटासा छिद्र करून ते 2 मिलीमीटर किंवा 2.5 मिलीमीटर छिद्र करून आपण छोटासा प्रोब टाकायचे, जसं तुम्ही आता स्क्रीनमध्ये पाहत आहे, आणि जे मधला भाग असते मोतीबिंदूच्या, ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतात, त्याला छोटा छोटा करून मग ते ईट करावं लागते. तर हे इन्सिजन जे आहे ते फक्त 2 आणि 2.5 मिलीमीटरमध्ये असते,
आणि हे सगळं काढल्यानंतर मग आपण फोल्डेबल लेन्स, जे लेन्स आपण मोडून ते आतमध्ये टाकता, म्हणजे हे लेन्स पण 2.5 मिलीमीटरपर्यंत जातात. तर या शस्त्रक्रियाला फायदा हे आहे, जसं तुम्ही आता पाहत आहे की ते लेन्स फोल्ड होत आहे आणि आपण त्याच छिद्रामधून 2 मिलीमीटर छिद्रामधून ते फोल्डेबल लेन्स आतमध्ये टाकू शकतं. तर ॲडव्हान्टेज हे सर्जरीच्या हे आहे की इन्सिजन एकदम छोटा होतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इंजेक्शन पण द्यावं नाही लागत. फक्त ड्रॉप टाकून आपण ऑपरेशन संपू शकतं आणि पेशंटला पट्टी वगैरे करायची पण गरज नाही आहे. तर हे नो ॲनेस्थेशिया टेक्निक, नो पॅच टेक्निक असतात. आणि आता आणखी एक स्टेप झालेला आहे, पण फेको इमल्सिफिकेशन एक अल्ट्रासाऊंड एनर्जी आहे. पहिले लोक म्हणत होतं की आम्ही लेझरनी ऑपरेशन करत आहे, पण ॲक्च्युली फेको इमल्सिफिकेशन लेझर नसतात. पण आज लेझर पण आलेला आहे, ज्याला आपण फेमटो कॅटॅक लेझर म्हणतात. आता लेझरनीही मोत्याबिंद ऑपरेशन शस्त्रक्रिया होऊ शकतं. नक्कीच. डॉक्टर, मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की आपण इन्सिजन ज्याला म्हणतो, इन्सिजन घेणे म्हणजे कट किंवा करणे किंवा हो, इन्सिजन म्हणजे जे चिरा जे द्यावं लागते डोळ्याच्या आतमध्ये, ज्याच्यात आपण फेकोच्या प्रोबमध्ये पेनच्या निपसारखं असतात. म्हणजे 2 मिलीमीटर म्हणजे जस्ट पेनची निप. तर ते निप टाकायला आपल्याला काहीतरी एक छिद्र पाहिजे, तर त्या आपण ते 2 मिलीमीटर एक फक्त छिद्र करतात आणि ते सेल्फ सिलिंग असतात. सेल्फ सिलिंगमध्ये आपोआप चिपकून जातात, म्हणजे आपल्याला काही स्टिचेस किंवा सुचर किंवा टाके लावायची गरज नसतात. आपण मोतीबिंदू आणि योग्य उपचार ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. डॉक्टर कराड, मला तुम्हाला आता असा प्रश्न विचारायचा आहे की ह्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आपण बघितल्या, तर ह्यापैकी कुठल्या रुग्णाला कुठली उपचार पद्धती सूट होईल, जे तुम्ही मगाशी म्हणलात, हे कसं ठरवावं? हे आपण ठरवण्याच्या ऐवजी डॉक्टर आणि आपण या दोघांनी सल्ल्यांनी ठरवण्याची गोष्ट आहे. कारण की आत्ता मगाशी गोपालने जसं सुरू केलं होतं की बाबा वेगवेगळ्या पद्धती असतात, म्हणजे स्वतःच्या हाताने असेल, मशीननी असेल, नाही तर लेझरनी असेल. पण हे आपण मुळात आपल्याला चांगली दृष्टी होण्यासाठी ह्या ऑपरेशन्स आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग काही वेळेस आपल्याकडे प्रत्येक गावात आणि प्रत्येक याच्याप्रमाणे जसं याचं थोडक्यात वर्णन केलं जातं, म्हणजे की प्रत्येक एका गावातनं आपल्याला मुंबईला पोचायचं आहे, तर त्याच्यामध्ये त्या रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासचाही डबा असतो, एअर कंडिशनही असतो, सेकंड AC असो, थर्ड AC असो, स्लीपर कोच असतो आणि जनरल अनरिझर्व डबाही असतो. त्यापैकी कोणत्या डब्यात बसून जायचा असा कम्फर्ट आणि खर्चाचा प्रश्न असतो तो. तर त्या दोन्हीमध्ये नक्की फायदे आणि तोटे असतात, ते हे समजून घेऊन केलं पाहिजे. कुठलं जे पॅकेज एक आपण डॉक्टरशी ठरवू शकतो, पण त्याच्याबरोबर बाकी निर्णय जो आहे की यातलं कुठलं ऑपरेशन करतो त्यापेक्षा मला व्हिज्युअल रिझल्ट म्हणजे दिसण्यासाठी किती फायदा होईल याचा निर्णय आपण डॉक्टरवरती सोडला पाहिजे की त्यांच्या कुठल्या आपल्या डॉक्टरला सर्वात सेफ कोणती पद्धत वाटते तुमच्यासाठी, ती पद्धत डॉक्टरांना ठरवू देत. त्यामध्ये मग कदाचित स्मॉल इन्सिजन असेल, फॅको असेल किंवा एक्स्ट्रा कॅप्स्युलर कॅटरॅक्ट एक्स्ट्रॅक्शन असेल, नाहीतर लेझर एक्स्ट्रॅक्शन असेल. त्यांच्याकडे असणारे साहित्य, आपल्या गावची परिस्थिती आणि आपल्या खिसा किती गरम आहे याच्यावरती. पण त्याचा अर्थ प्रत्येक जो निर्णय आहे तो आपण स्वतः डॉक्टर व्हायचं आणि मला किती कम्फर्ट झोनमध्ये राहू शकतो आणि माझा डॉक्टर आणि मी किती कम्फर्ट झोनमध्ये आहोत याप्रमाणे डॉक्टरने ऑपरेशन ठरवायचं असतं आणि तुम्ही ठरवायचं असतं. ही गुंतवणूक आहे पुढच्यासाठी आपल्यासाठी, असं समजून हे करायचं असतं. बरोबर बरोबर, नक्कीच. डॉक्टर पाटील, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की एकदा ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी गेल्यावर साधारणतः काय काय काळजी घेतली पाहिजे? ह्याच्यामध्ये एक दोन उपप्रश्न माझे असे आहेत की काही वेळेला आपले जे शेतकरी बंधू आहेत किंवा ड्रायव्हर आहेत किंवा ज्यांना डोळ्यांचा जास्त वापर त्यांच्या कामामध्ये करायला लागतो, कम्प्युटरवर काम करणारे आहेत, अशा लोकांनी एस्पेशली काय काळजी घेतली पाहिजे, किती ब्रेक घेतला पाहिजे? आणि दुसरं, त्याच्याच विरुद्ध काही लोक असतात की जे अजिबात आराम करत नाहीत, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड आहे म्हणून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या रेग्युलर कामांना सुरुवात करतात. तर हा ताळमेळ कसा राखला पाहिजे? तर रुग्णांनी डिस्चार्ज दिल्यानंतर घरी गेल्यानंतर सर्वप्रथम जे काय आपल्या डॉक्टरनी चांगलं ऑपरेशन केलं आहे त्यावेळी डोळ्यात घालणे अत्यंत महत्त्वाचं. त्यांनी ज्या सांगितलेले आहेत, काय सांगितलेलं आहे ते डोळ्यात औषध घालणे खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला थोडासा त्रास होत असतो, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्याची आग होणे, जळजळ होणे, पण हे औषधं घातल्यानंतर हा त्रास पूर्ण कमी होतो. त्यानंतर काही दिवस 1-2-3 दिवस TV बघणं, वाचन करणं टाळावं. नंतर थोड्या दिवसानंतर आपण त्या गोष्टी हळूहळू करू शकतो. त्याचबरोबर लहान मुलांशी खेळणं टाळावं, वजन उचलणं टाळावं. त्यानंतर जी काही आपण इतर मोतीबिंदू मधुमेह व रक्तदाब यांची जी औषधं जी चालू आहेत ती चालू ठेवणंही अत्यंत गरजेचं आहे.
त्यानंतर डोळ्याची आग होत असते, त्यामुळं आपल्याला सारखा डोळा चोळावा असं वाटतं, परंतु डोळा चोळू नये. त्याचबरोबर जो काही चष्मा दिलेला आहे आपल्याला घालण्यासाठी, तो चष्मा घालावा. जर यामध्ये जर SICS पद्धतीनं जर शस्त्रक्रिया केली असेल तर ही काळजी आपल्याला थोडी जास्त प्रमाणात घ्यावी लागते, कारण ते जे आपण छेद घेतलेला असतो तो छेद बरा होण्यासाठी सर्वसाधारणपणे 8 आठवड्याचा कालावधी लागतो. त्यामुळं SICS पद्धतीमध्ये ही काळजी थोडीशी जास्त घ्यावी लागते. परंतु फेकोमध्ये छेद हा कमी असल्यामुळं आणि जखम जी आहे ती लवकर बरी होते, त्यामुळं त्यांनी लवकर काम करण्यास हरकत नाही. नक्कीच नक्कीच. आपण डॉक्टर अरोरांना पुढचा प्रश्न विचारणार आहोत, पण तत्पूर्वी आपण एक फोन कॉल घेणार आहोत. प्रवीण झावरे यांचा अहमदनगर इथून फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हॅलो. प्रवीणजी, आपला प्रश्न सलग विचारा आणि टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी करा. हा नमस्कार सर. हा नमस्कार सर. प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार सर. आपला आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय. आपला प्रश्न सलग विचारा. हा सर, लहान मुलाचा जो जन्मजात मोतीबिंदू असतो हा. त्याच्याबद्दल मला माहिती पाहिजे आणि त्याच्यावरच्या आधुनिक उपचार पद्धती संदर्भात मला माहिती पाहिजे. नक्कीच प्रवीणजी, आपण ह्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. डॉक्टर, थोडक्यात मगाशी आपण ह्याच्याबद्दल सांगितलंय, डॉक्टर अरोरांनाच मी हा प्रश्न विचारणार आहे की जन्मजात मोतीबिंदू ज्या वेळेला होतो तेव्हा त्याच्याबद्दल आणखी थोडंसं डिटेलमध्ये आपण काय सांगू शकतो? ते जन्मजात जे मोतीबिंदू असतात त्याचे वेगळं कारण असतात. जर आईला काही आजार असला किंवा काही इन्फेक्शन असला, जसं मी सांगितलं होतं की रुबेला असतात, किंवा तिला डायबिटीज असला किंवा तिने काही कॉर्टिकोस्टेरॉइड्स इंजेक्शन वेगळं बिमारीसाठी घेतलं असतं तर मुलांना कॅट्रॅक्ट किंवा मोतीबिंदू होण्याची शक्यता जास्त वाढतात. पण कारण कोणताही असला, जर मोतीबिंदू आपल्याला माहीत आहे की मुलाला झालेला आहे तर ट्रीटमेंट सर्जरी आहे आणि थांबायचं काही कारण नाही आहे. जितका लवकर करू शकतं तितकं. फरक हे होता की एकदम लहान मुलाला आपण मोतीबिंदू ऑपरेशन केलं तर भिंगरोपण आपण लेन्स जे टाकायचे की नाही टाकायचे ते प्रश्न असतात, कारण एक एजच्या वर आपण लेन्स टाकू शकतो, एक एजच्या खाली आपण लेन्स टाकू शकत नाही. पण ज्यामुळे सर्जरी आहे ते करावंच लागते. आणि त्यांच्या काही लेटेस्ट झालेलं आहे तर जे आम्ही तुम्हाला दाखवलं आहे फेको सर्जरी, ते आजची लेटेस्ट पद्धती तोच आहे. बरोबर. डॉक्टर पाटील, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः धोक्याची लक्षणं काय काय आहेत, कॉम्प्लिकेशन्स काय काय आहेत ह्या ऑपरेशन किंवा सर्जरी नंतर? घरी गेल्यानंतर प्रत्येक रुग्णांनी लक्षात ठेवलं पाहिजे की औषधं घातल्यानंतर जे सगळे त्रास आहेत मग काही सांगितलं त्याप्रमाणे ते हळूहळू कमी होत जातात. परंतु अचानक जर डोळा दुखू लागला, अचानक डोळा लाल झाला आणि ती लाली जर वाढली, पूर्वीपेक्षा जास्त झाली, किंवा जर नजर आपल्याला दिसत असतं ती नजर जर एकदम कमी झाली तर ही धोक्याची लक्षणं आहेत. आणि हे लक्षणं आढळल्यास ताबडतोब आपण ज्या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं आहे त्यांचा ताबडतोब सल्ला घ्यावा. नक्कीच नक्कीच. डॉक्टर अरोरा, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मोतीबिंदू हा पुन्हा होऊ शकतो का? म्हणजे एकदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर होऊ शकतो का? साधारण किती वर्षांनी? त्याचं काही अनुमान आहे का? हे प्रश्नाचं उत्तर मी असं देऊ शकतो की हो आणि नाही. कारण मी जर हो म्हटलं तर पेशंट विचारतील तर जर होणारच आहे पुन्हा पुन्हा तर ऑपरेशन कशाला करायचे. तर एक सिंपल लॉजिक आहे, कारण आपण जे भिंगरोपण जे लेन्स आपण जे ठेवतात ते कॅप्सूलच्या वर ठेवतात आणि कॅप्सूल म्हणजे ते एक लिव्हिंग, ते जिंदा कॅप्सूल आहे. तर त्याच्या सेल्स ग्रो होत राहते आणि सेल्स जे आतमध्ये सेंटरमध्ये आले की त्याला आपण PCO म्हणजे आफ्टर कॅटरॅक्ट म्हणतात. ॲक्च्युली ते कॅटरॅक्ट पुन्हा नाही येत आहे, ते आफ्टर कॅटरॅक्ट म्हणतात. आणि त्याचा इलाज एकदम सोपा आहे. एक याग लेझरची मशीन असतात, फक्त अर्धा मिनिटात आपण एक बटन दाबून ते छिद्र करू शकतात आणि ते आफ्टर कॅटरॅक्ट डिझॉल्व्ह होऊन जातात किंवा छिद्र होऊन जातात. तर जे मोतीबिंदू झाल्यानंतर पुन्हा येऊ शकतं का? येत नाही, पण एक झिल्ली येतात ज्याला आपण आफ्टर कॅटरॅक्ट म्हणतात. त्याचा ट्रीटमेंट खूप सोपं आहे. बरोबर. नक्कीच नक्कीच. डॉक्टर कराड, मला तुम्हाला असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की शस्त्रक्रिया केली, आपण ज्या आता पद्धती बोललो त्याच्यापैकी कुठल्याही एका पद्धतीने केली पण तरीही नजर परत नाही आली, असं होऊ शकतं का? आणि जर असं झालं तर त्याची काय साधारण कारणं असतात? साधारणतः कारणं म्हणजे की शस्त्रक्रिये बरेच आत्ताच्याच नवीन शास्त्राप्रमाणे शस्त्रक्रिया केल्यानंतर शस्त्रक्रियेचा परिणाम होणार नसेल अशी कारणं अगोदरच पाहता येतात. सध्याच्या नवीन तपासणीमध्ये हे जर आपण आता पाहिलं की मुळात आपण जे आहे की इथला मोतीबिंदू काढतो आहोत, पण त्याऐवजी तिथं जर मध्ये जर डोळ्याचा पडदा खराब असेल, म्हणजे हे डोळ्याची वेगवेगळी कोट्स आहेत,
तर हे कोट आहे की हे व्हॅस्क्युलर कोट आहे, याच्यामध्ये रक्तपुरवठा असतो. तर हे जर कुठलं तरी जे कोट आहे की जिथं लाल दिसतं हे, तर या रक्तवाहिन्यांमध्ये दोष असेल, डायबिटीसमुळे इथल्या या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे गुठळ्या झाल्या असतील किंवा व्हॅस्क्युलर स्ट्रोक म्हणतात त्याला, तसा जो डोळ्यात आलेला असेल तर त्यामुळे दृष्टी कमी असू शकते. एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतात, म्हणजे वयोमान परत्वे. याचं मी थोडक्यात आमच्या ग्रामीण पेशंटना वर्णन असं करतो की कापड जीर्ण झालं तर काय करता येतं. कापड जीर्ण झालेल्याला आम्ही शिवायचं काम करू शकतो, जोडायचं काम करू शकतो, पण कापड जीर्ण झालेलं असेल तर ते काय आम्ही नवीन करू शकत नाही. अशा प्रकारे थोडक्यात ते कारण असू शकतं. त्याच्याचबरोबर दुसरी काही कारणं जर असतील की बाबा म्हणजे एखाद्या वेळेस इन्फेक्शन झालं, दुसरं काही अजून प्रेशर वाढलं किंवा आणखीन काही वेळेला दुसरी काही आजारपणातली ब्लड प्रेशरची कारणं असतील, तर अशी काही कारणं असू शकतात की ज्यामुळे येऊ शकतात की बा दृष्टी कमी राहते. पण ती दृष्टी कमी राहण्याचं जो प्रमाण आहे हे अतिशय कमी असतं आणि ते बऱ्याच वेळेला आपल्याला अगोदरच माहिती पण असतं की ज्या प्रकारचं कारण आहे ते. त्यामुळे अगोदरच पूर्ण तपासण्या जर थोड्याशा केल्या, ज्या आपण मगाशी तपासण्या त्याच्यामध्ये अजून जे नवीन OCT CT स्कॅनिंग, म्हणजे हल्ली डोळ्याच्या याच्यामध्ये CT स्कॅनिंग सारखं मशीन येतं की जे आपल्याला फंडस फोटोग्राफी आहे की ज्याच्यामुळे आपल्या डोळ्याच्या अगदी बारीक बारीक ह्या सर्व गोष्टी आपल्याला समोर कळू शकतात. प्रत्येक पेशीची गोष्ट कळते. डोळ्याच्या मध्ये जे 10 लेयर्स आहेत रेटिनाचे, हे 10च्या 10 लेयर्स देखील आपण पाहू शकतो आणि तिथल्या पेशींना कुठे काही आजार असेल तर ते आपल्याला अगोदरच समजू शकतं. त्यामुळे युजली म्हणजे की साधारणतः आपल्याला अगोदरच त्याचं अनुमान करता येतं आणि त्याची कल्पना देता येते. फक्त त्याच्यासाठी अगोदरच आपल्याला मोतीबिंदू हा साधा आहे असं समजून घेता ते एक जबाबदारीची शस्त्रक्रिया आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व तपासण्या करण्यासाठी थोडासा खर्च केला तर सामान्य माणसाला देखील त्याचा अंदाज अगोदरच येऊ शकतो आणि त्यामुळे आपण निदान सांगू शकतो की बाबा. पण तरी देखील जर आली तर योग्य तो डॉक्टरांना सल्ला घेऊन आपण पुढचं ठरवू शकता किंवा काय ट्रीटमेंट करायची, लेझर्स करायचीत का, फोटोकोॲग्युलेशन करायचे का, या दृष्टीने ठरवता येतं. नक्कीच नक्कीच. आपल्याला कार्यक्रमात पुढचा फोन आलाय. रवींद्र म्हात्रे यांचा भिवंडी इथून फोन आलाय. नमस्कार रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा उजव्या डोळ्यामध्ये बोला उजव्या डोळ्यामध्ये माझं मोतीबिंदू सांगितलंय. तर मी डॉक्टरांकडे दाखवलं, ते म्हणाले ऑपरेशन करून तुम्हाला दिसणार नाही त्या डोळ्यामध्ये. बर, आपलं वय काय आहे? 45. आणि आपण काय काम करता? मी ड्रायव्हर आहे. काही आजार आहे का तुम्हाला दुसरा काही? काय आजार वगैरे काही नाही. डायबिटीज वगैरे? मग कारण काय आहे? न दिसण्याचं कारण काय सांगितलं? डॉक्टरांनी न दिसण्याचं काही कारण सांगितलंय का तुम्हाला? मोतीबिंदू आहे. नाही, मोती एका डोळ्यात आहे की दोन्ही आहे? मी बोल. उजव्या डोळ्यामध्ये आणि त्या डोळ्यात मला काही दिसत नाही. अच्छा, तर उत्तर देऊ. नक्कीच आपण या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. तर आपल्याला जे आहे की डॉक्टरांनी न दिसण्याचं कारण युजली जर असेल तर आपण त्याप्रमाणे न दिसण्याचं कारण याच्यासाठी मी आत्ता जसं सांगत होतो किंवा की OCT पाहायचं किंवा बाकी काय आहे, डोळ्याचा ताण किती आहे, बुबुळाचं काय स्थिती आहे, काचबिंदू झालेला आहे का, त्याच्याबरोबर मार लागलेला आहे का, अँगल रिसेशन ग्लॉकोमासारखे काही प्रकार असतात. एकाच डोळ्याला आहे आणि 45-40 वर्ष वय आहे, त्यासाठी आपण परत एकदा पाहिजे तर डॉक्टरना विचारून हे केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की तुमचा प्रश्न असा असू शकेल की तुम्हाला दिसणार नाही असं म्हटलं तरी मोतीबिंदूचं ऑपरेशनच करणार नाहीत का असं डॉक्टरांनी सांगितलंय का? कारण की कमी दिसणार असलं तरी डॉक्टर हा पेशंटला ऑपरेशन करा हे आम्ही सांगतोच आणि काही चान्स घ्यावाच लागतो. त्याप्रमाणे घाबरून चालणार नाहीये. कमी दिसत असेल तर त्याचं कारण काय, किंवा तुम्हाला काही इन्फेक्शन आहे का, युव्हायटिस आहे का, म्हणजे इन्फ्लेमेटरी म्हणजे त्या ठिकाणी काही सूज आलेली असेल तर ते काही कारण आहेत का, ही पाहावी लागतील. आणि त्याप्रमाणे आपण परत एकदा ज्या डॉक्टरांना विचारलं त्यांना किंवा आपण अजून कोणत्या डॉक्टरांना, माझं म्हणणं आहे की 1, 2, 3 डॉक्टरांना विचारून घ्या आणि मग तुम्ही सल्ला घेऊन तुमचा स्वतः तयार व्हा की माझा निर्णय घ्यायचा आहे की मला ऑपरेशन करायचंय आणि यातनं बाहेर पडायचंय. अशा प्रकारे तुम्ही ठरवलं पाहिजे तरच पुढे मार्ग दिसेल. नाही तर मला कोणी दिसणार नाही म्हटलं म्हणून तिथेच गप्प बसून चालणार नाही. डॉक्टर अरोरा, तुम्ही पण आपण ह्या प्रश्नाबद्दल काही सांगू शकता? आणि मला एकच होतं, जसं मी सांगितलं होतं, एक एम्ब्लायोपिया म्हणजे कंडिशन असतात, म्हणजे एका डोळा चांगला दुसरा डोळा चांगला नसते. तर असं काही असलं तेव्हाही डॉक्टर सांगू शकतं की कारण ते एम्ब्लायोपिया त्यामुळे तुम्हाला येऊ शकतं. नाहीतर किंवा मागची जे नस वगैरे असतात, जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं काचबिंदू वगैरे असतात किंवा ऑप्टिक नर्व डिझीज असतात, तर नजर येण्याची शक्यता मोतीबिंदू झाल्यानंतरही कमी असतात. अच्छा, नक्कीच. मला पुढचा प्रश्न डॉक्टर पाटील तुम्हाला असं विचारायचा आहे, कदाचित हा प्रश्न तुम्हाला डॉक्टर म्हणून विनोदी वाटेल, पण मोतीबिंदू आपल्याला टाळता येऊ शकतो का?
या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी आपल्याला मोतीबिंदू हा काही टाळता येणार नाही. नक्कीच. म्हणजे साधारणतः काय काळजी आपण डोळ्याची घेऊ शकतो, अगदी मोतीबिंदूसाठी असं नाही, पण काय काळजी आपण घेऊ शकतो की जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला डोळ्यांची तब्येत आपल्या चांगली ठेवता येईल? यामध्ये आपण सनग्लासेस वापरू शकतो, संतुलित आहार घेऊ शकतो, विटॅमिन्स जे आहेत अ, क आणि ई ह्याच्या गोळ्या घेऊ शकतो, तसेच अँटीऑक्सिडंट जे औषध आहेत हे आपण घेऊ शकतो आणि या पद्धतीने आपण डोळ्याची काळजी घेऊ शकतो. नक्कीच. मला आणखीन एक तुम्हाला असं विचारायचं आहे की कोणकोणत्या प्रकारच्या भुलीखाली शस्त्रक्रिया ह्या केल्या जातात? शस्त्रक्रिया करताना युजली हे एक पूर्ण भूल व लोकल भूल देऊन केल्या जातात. हे पूर्ण भूल हे मुलांची जे शस्त्रक्रिया आहेत त्यासाठी पूर्ण भूल द्यावी लागते, कारण लहान मुलं हे कोऑपरेटिव्ह नसतात. त्याचबरोबर जे काही अँक्शियस लोक आहेत, त्याचबरोबर अल्झायमर डिसीज, डिमेन्शिया हे जे आजार आहेत किंवा पार्किन्सोनिझम यासारखे जे आजार आहेत लोकांना, त्यांना ही पूर्ण भुलेखाली शस्त्रक्रिया करायला लागते. एरवी मात्र हे लोकल डोळ्यात तेवढा पुरता बधीर करून ही शस्त्रक्रिया केली जाते. सध्या आता फेको इमल्सिफिकेशन ही जी सर्जरी आहे हे टॉपिकल या भूल देऊन हे केली जाते. टॉपिकलमध्ये जे काही भूल देण्याचं औषध आहे ते फक्त 1-2 थेंब डोळ्यामध्ये टाकलं जातं आणि हे या भुलेखाली ही फेको इमल्सिफिकेशन शस्त्रक्रिया केली जाते. SICS करताना मात्र डोळ्याला पेरिबल्बर नावाचं जे ब्लॉक आहे तो देऊन शस्त्रक्रिया आपल्याला करता येते. नक्कीच. डॉक्टर अरोरा, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला भूल देऊन एखाद्या पेशंटची शस्त्रक्रिया केली जाते तेव्हा ह्याच्यातले साधारणतः धोके काय असतात? धोक्यामध्ये आपण 2 मध्ये डिवाइड करू शकतं. एक तर जे टाळू शकतं आपण, म्हणजे जे प्रिव्हेंटेबल आहे, आणि दुसरं आहे जे टाळू शकत नाही, ते नॉन प्रिव्हेंटेबल आहे. प्रिव्हेंटेबल जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे. खूप कमी आहे पण होऊ शकते. जसं मी एक तुम्हाला सिम्पलचं उदाहरण देतो. उजवा डोळा करायचे आहे आणि आपण डाव्या डोळा ऑपरेशन केलं, होते खूप कमी, पण हे प्रिव्हेंटेबलमध्ये आला की असं झाला नाही पाहिजे, आणि खूप कमी आहे झाला नाही पाहिजे. दुसरा म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह सरप्राइजेस म्हणतात आपण, म्हणजे 20 नंबरच्या लेन्स टाकायचे किंवा गलत आला किंवा काही कारणामध्ये ते जमलं नाही, हे आहे प्रिव्हेंटेबल, मग तर कधी झाले नाही पाहिजे कारण आपली चूक आहे. दुसरे असं नॉन प्रिव्हेंटेबल, म्हणजे ते कोणतेही शस्त्रक्रिया, तुम्ही मोतीबिंदू सोडून द्या, कोणतेही शस्त्रक्रिया, कोण छोटासा इंजेक्शनही दिला तर तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतं. तसं मोतीबिंदूमध्ये इन्फेक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तसं पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे की आपणला ऑटोक्लेविंग करून, म्हणजे व्यवस्थित कापड वगैरे जे आपण टाकतात ते चांगल्या प्रमाणे घ्यायला पाहिजे की इन्फेक्शन नाही झालं पाहिजे. दुसरं असतं की ऑपरेशनच्या नंतर पण कधी सूज येतात, ते नॉर्मली पण येतात आणि मधुमेह किंवा डायबिटीजमध्ये जास्त येतात, ज्याला आपण सिस्टर्ड मॅक्युलर एडिमा म्हणतात. असं काही नॉन प्रिव्हेंटेबल कारण आहे जे होऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर कराड, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की साधारण मोतीबिंदूचं प्रमाण हे किती आहे आणि अंधत्वाची इतर काय काय कारणं असू शकतात? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की आपल्या भारतामध्ये मोतीबिंदूच्या मुळे अंधत्व येण्याचं कारण हे जवळजवळ 60 ते 70% आहे. म्हणजे अंधत्वाची जर सर्व कारणं बघितली तर मोतीबिंदूमुळे 70% लोक अंध असतात आणि हे टाळता येतं. त्याचबरोबर दुसरं आहे काचबिंदू, त्याचे एक 7-8% किंवा 10% लोक असतात. त्याबरोबर साधा चष्मा वापरत नाहीत म्हणून देखील लोकांना अंधत्व येतं. बापरे. कित्येक वेळेला मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं आणि वेळेला व्यवस्थित चष्मा वापरला नाही, लहान शाळेच्या मुलांमध्ये चष्मा वापरला नाही, गरीब माणसाने ऑपरेशन केलं पण नंतर चष्मा नाही, म्हणून खूप बऱ्याच प्रमाणात कमी दिसतं. बुबुळाच्या वरती काही इन्फेक्शन झालं, जंतुसंसर्ग झाला त्याच्यामुळे आहे, डायबिटीसमुळे आहे, किंवा लहान मुलांचे काही आजार आहेत, असे हे वेगवेगळी कारणं आहेत. पण ही सर्व कारणं, यातली जी प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस म्हणजे टाळता येण्यासोबत जे अंधत्व आहे हे महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू किंवा डायबिटीस ही सर्वात महत्त्वाची कारणं आहेत. आणि आमच्या ह्या प्रोग्रामचा देखील हाच हेतू आहे की ही टाळता येण्यासारखं अंधत्व टाळलं पाहिजे. कारण की जगामध्ये जवळजवळ 60 मिलियन पीपल, म्हणजे 60 मिलियन, म्हणजे किती पहा तुम्ही, आणि 60 मिलियनपैकी जवळजवळ त्यातली 20 मिलियन म्हणजे 2 कोटी लोक हे आपल्या भारतामध्ये याप्रमाणे अंध आहेत. आणि या सर्वांना मोतीबिंदूचं ऑपरेशन हे गरजेचं असतं, किंवा बुबुळरोपण गरजेचं असतं, किंवा काचबिंदूची ट्रीटमेंट गरजेची असते, किंवा चष्म्याचा नंबर गरजेचा असतो.
तर यापैकी मोतीबिंदू हा साधारणतः 1 ते 1.5 प्रमाणात आहे आपल्याकडे आणि तो ऑपरेशन करायचं असतं, याची गरज आहे. नक्कीच. डॉक्टर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की शस्त्रक्रिया केली नाही तर काय होऊ शकतं? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण पहिले एक विचारलं होतं की मोतीबिंदू आणि काचबिंदूमध्ये काय फरक आहे. हे वेगळे वेगळे आजार आहे. पण एक कंडिशन अशी असतात ज्यांना आपण लेन्स इंड्यूस ग्लॉकोमा म्हणतात. म्हणजे ते काय होतात की मोतीबिंदू जास्ती पिकल्यानंतर काचबिंदू पण होऊ शकतं आणि हे महत्त्वाचं आहे. तर त्या आपल्याला वेळेवर ऑपरेशन करणं आवश्यक आहे. दुसरा म्हणजे आपण जर इकॉनॉमी पाहिली की आपण आई किंवा वडीलचा मोतीबिंदू आलेला आहे पण ऑपरेशन नाही करत आहे, तर ते पण काही इन्कम नाही करू शकत आणि त्यांच्या जे मुलं आहे त्यांना पण थोडा 1-2 दिवसात त्यांना कुठे घ्यायचे आहेत तर त्यांची इन्कम पण कमी होऊन जातात. जर तुम्ही असा इकॉनॉमी केला तर सरकारच्या 5 गुणा जास्त सरकार ते माणसावर खर्च करत आहे. तर इकॉनॉमी हे काय आणि आपल्याला माहीत आहे की सर्जरी किंवा शस्त्रक्रिया एकच उपचार आहे, तर मग तर तेच आपल्याला केलं पाहिजे, कारण आयुष्यभर दुसऱ्यावर कोणाला तरी अवलंबून राहण्यापेक्षा हे जास्त योग्य ठरेल. डॉक्टर पाटील, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मोतीबिंदू झाल्यानंतर नेत्रदान म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर नेत्रदान केलं जाऊ शकतं का? आणि सध्या दृष्टिदान पंधरवडा चालू आहे, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल का? मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा आपल्याला नेत्रदान करता येतं. सध्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये नेत्रदान पंधरवडा हा साजरा केला जात आहे. या पंधरवड्याचं उद्दिष्ट हे असं आहे की लोकांमध्ये जनजागृती, नेत्रदानाबद्दल जनजागृती करणे हे आहे. तर सरांनी आत्ताच सांगितलं की बुबुळांच्या आजाराद्वारे येणारं जे अंधत्वाचं प्रमाण हे खूप मोठं आहे आणि यावर उपचार करण्यासाठी डोळ्यांची गरज असते, त्याला कॉर्निया म्हणतो, याची गरज असते आणि हा फक्त आपण नेत्रदान केल्यानंतरच हा कॉर्निया मिळू शकतो. या पंधरवड्याच्या निमित्तानं मी सर्व जनतेला असं आवाहन करू इच्छितो की आपल्या मृत्यूनंतर आपण नेत्रदान करावं व आपले डोळे दान करावेत. या 2 डोळ्यांच्या मदतीनं आपण 2 अंध व्यक्तींच्या जीवनात आपण प्रकाशाचा हे उजेड आपण निर्माण करणार आहात आणि आपल्या डोळ्यांच्या मार्फत आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपण हे जग पाहत राहणार आहात. नेत्रदान हे महादान आहे आणि आपण हे सर्वांनी नेत्रदान करावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो. नक्कीच. डॉक्टर कराड, मला तुम्हाला जाता जाता असं विचारायचं आहे की तुम्ही प्रेक्षकांना ह्या विषयाबद्दल काय एक संदेश द्याल जो अत्यंत महत्त्वाचा, लक्षात ठेवण्यासारखा आहे? अख्खा कार्यक्रमच लक्षात ठेवण्यासारखा आहे, पण जाता जाता एक संदेश त्यांना तुम्ही काय द्याल? आता माणसाचं आयुष्यमान हे वाढत चाललेलं आहे आरोग्याच्यामुळे. प्रत्येक व्यक्तीला जे आहे लहानपणापासून ते शेवटपर्यंत डोळा हा असा अवयव आहे की त्याच्यामध्ये आपण जवळजवळ आपल्याला जे ज्ञानचक्षु आहेत ते जे येतात ते 85% ज्ञान जे आहे, म्हणजे ज्ञानेंद्रिय जी आहेत, कातडी असेल, जीभ असेल, तर यापैकी डोळ्यासाठी जे आहे की डोळ्याने 85% ज्ञान मिळतं. म्हणून डोळ्याचं सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्याचा ऑपरेशन केल्यानंतरही चांगला रिझल्ट मिळतो. पण त्याच्यासाठी काळजी एवढीच घेतली पाहिजे की आपण आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला जसं तरुणपणी असेल तर 5-5 वर्ष असेल, 4 वर्ष, जसं सांगितलं तसं तपासणी करून घेणे, 40 नंतर योग्य तो तपासणी करून घेणे आणि 60च्या पुढे जे आहे दर वर्ष 2 वर्षाला आपल्याला जी तपासणी आहे ही नियमितपणे करून घेणे आणि आपल्याला जर काही दिसत नसेल किंवा मोतीबिंदू जाणवला तर त्याप्रमाणे त्याचा औषधोपचार केला पाहिजे आणि आपल्याला शेवटी कशा प्रकारचं ऑपरेशन करायचं याच्यापेक्षा दृष्टी चांगली मिळेल का हे डॉक्टरांकडनं विचारून घेऊन मग ऑपरेशन केलं पाहिजे. एवढंच आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं, कारण की ते अतिशय गरजेचं आहे. एवढंच मी म्हणेन. प्रेक्षक हो, आपण जसं म्हणलं होतं तसं 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपण ह्या सोसायटीचे कार्यक्रम दाखवणार आहोत. 2ऱ्या बुधवारी 11/9/2013 या दिवशी आपला विषय असणार आहे डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी आणि 25/9/2013 या दिवशी आपला विषय असणार आहे मधुमेह आणि डोळ्यांच्या दृष्टीपटलाचे आजार. डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता आपण लिहून घेऊयात. तो असा आहे: महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी, 9422-106-105 डॉक्टर अरोरा. डॉक्टर कराड 9822-680-900. डॉक्टर पाटील 9423-270-465. आपल्याला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या: निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. आमचा ईमेल ID आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com.
पुन्हा एकदा आठवण करून देते की उद्या तुम्ही आम्हाला भेटणार नाही आहात, पुढच्या आठवड्यात तुम्ही आम्हाला नक्की भेटाल. तोपर्यंत आमची आठवण काढा आणि नवीन नवीन प्रश्न आणि नवीन नवीन माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत. आजच्या माहितीसाठी डॉक्टरांचे आभार मानूयात आणि कार्यक्रमाचा शेवट करूयात. धन्यवाद डॉक्टर.